छावा भाग 20. राजांनी शहाजी राजांच्या वर्षश्राद्धाचे पिंड कानंदीच्या धुकटलेल्या पात्रात विसर्जित केले. शेजारी उभ्या असलेल्या शंभूराजांना पिंड पात्रार्पण करण्याची नजरेनेच इशारत केली. जमलेल्या ब्रह्मवृंदाला गोदाने देण्यात आली आणि ते भोसलाई पितापुत्र कानंदीचा काठ सोडून राजगडाच्या पायथ्याच्या रोखाने पायीच परत निघाले. आबासाहेब, पिंड कशासाठी सोडायचे असतात नदीत? शंभूराजांच्या अचानक प्रश्नाने राजांची विचारसाखळी तुटली. कपाळीचे शिवगंध आकर्षित राजांनी बाळराजांच्याकडे पाहिले आणि ते बोलून गेले. गेल्या पिढ्या त्याने उद्धरून जातात बाळराजे. त्यांनी घालून दिलेल्या वाटांची जिम्मेदारी उजळून निघते. राजांनी शांतपणाने बाळराजांचा खांदा थोपटला. बाळराजांना फारसे काही समजले नव्हते. पालखी गड चढून पद्मावती माचीवर आली आणि तटसर नौबत सिदोजीरावांनी पायउतार होणाऱ्या राजांना मुजरा घालीत वर्दी दिली. खबरगीर बहिर्जी नाईक आत्ताच गडदाखल झाले आहेत. पेश होण्याची आज्ञा मागतात. सिदोजींच्या वर्दीबरोबर राजांच्या कपाळी आठ्यांचे जाळे दाटले. धीरगंभीर आवाजात ते म्हणाले, माचीच्या सदरेवर पेश करा बहिर्जींना. बाळराजांच्यासह राजे सदर माचीकडे आले. सदरकऱ्यांचे मुजरे आपलेसे करीत राजे आणि शंभूराजे सदर बैठकीवर बसले. बसता बसताच हात खूण करून त्यांनी सदरकऱ्यांना निरोप दिला. एक एक सदरकरी मुजरा भरत बाहेर पडला. सदर रिकामी झाली. बहिर्जींना पेश करून सिदोजी थोपटेही सदर चौकाबाहेर पडले. राजांच्या समोर खबरगिरांचा नाईक बहिर्जी मुजरा करून खाली मान घालून उभा होता. बोला नाईक. राजांनी बहिर्जीला धीर दिला. शंभू बाळांच्या पायांवर नजर जोडून बहिर्जीने कापऱ्या आवाजात खबर पेश केली. धनी, जयसिंग मिर्झा राजा 30,000 स्वार बराबर दिलेर खान 5,000 पठाण अशी मातब्बर फौज चालून येतीया. गनिमांचा तळ बुऱ्हाणपुरावर ठाण झालाय. जागजागच्या जमेती येऊन जयसिंगाच्या फौजेत दाखल व्हायला लागल्या. बहिर्जींचा ऊर कोंदाटला. ती खबर ऐकताच राजे सदर बैठकीवरून तडक उठले. त्यांच्या हाताची बोटे छातीवरच्या कवड्यांवरून सरसर फिरू लागली. मनात विचारांची घोडी धावू लागली. आपल्या सालगिराला वाढदिवसाला शिवाजीच्या मरणाची स्वप्ने पाहणाऱ्या औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग या राजपूत सरदाराला राजांच्यावर नामजाद केले होते. एका राजपुताकडून दुसऱ्या राजपुताला उखडून काढण्याचा काट्याने काटा काढू बघणारा राजकीय डाव औरंगजेबाने टाकला होता. हे काम बरोबर होते आहे की नाही यावर सक्त नजर ठेवण्यासाठी दिलेर खान पठाणाचा लोढणा मिर्झा राजाच्या गळ्यात अडकवून टाकला होता. बहिर्जींची खबर ऐकून राजे क्षणभर सुन्न झाले खरे, पण लागलीच स्वतःला सावरून ते म्हणाले, बहिर्जी, दूरची धावणी झाली. काही खाऊन घ्या. या. बहिर्जी मुजरा करून निघून गेला. विचारात हरवलेले राजे संगती शंभूराजांना घेऊन पद्मावतीच्या सदरे मागून बालेकिल्ल्याच्या बाहेर निघणाऱ्या भुयाराच्या तोंडाशी आले. भुयारावर पहारा देणाऱ्या धारकऱ्यांनी मुजरे करून भुयारावरची थोराड आडधोंड बाजूला हटती केली. मेसाच्या वाकावर चकमकीच्या दगडाच्या ठिणग्या टाकून 2 मावळ्यांनी त्या वाकानं आगटी तयार केली. आगटीवर करंजेल सोडलेले पलोते त्यांनी पेटते केले आणि राजांना भुयार वाट दाखविण्यासाठी ते मावळे भुयारात उतरले. त्यांच्या मागून राजे भुयारात उतरले. मागे तोंडाशी उभ्या असलेल्या शंभूराजांना त्यांनी आपला हात देऊन भुयारात घेतले. पलोत्याच्या धुसरमंद प्रकाशात एका मागून एक उतरत्या दगडी पायऱ्या मागे पडू लागल्या.
राजे काही बोलत नव्हते. बाळराजे त्यांच्या पावलांवर पाऊल टाकीत मागून येत होते. त्यांना हे भुयार संपणार केव्हा असे झाले होते. त्यांनी मागून चालता चालताच राजांना विचारले, महाराज साहेब, हे भुयार संपणार केव्हा? बाळराजांचा आवाज भोवतीच्या फरसबंदी घुमटात घुमून उठला. महाराज साहेब, हे भुयार संपणार केव्हा? त्या घुमत्या आवाजाने राजे क्षणभर जागीच खेळल्यासारखे झाले. मागे न बघताच म्हणाले, शंभूबाळ, आमच्या मागून चालते या. भुयारं कधीच संपत नसतात. चाल कधीच थांबत नसते. राजांचे धीरगंभीर शिवबोल भोवतीच्या फरसबंदीच्या घुमटात तसेच घुमून उठले. शंभूबाळ, आमच्या मागून चालते या. आणि राजे समोर तडक चालू लागले. त्यांच्या पायावर हुकूम त्यांचा भोसलाई फर्जंद शंभो मागून चालू लागला. राजे कर्नाटक मोहिमेवर निघून गेले नेहमीप्रमाणे. बाळराजांना सराव देण्यासाठी फरीगदग्याच्या मैदानात कमर कसलेले गोमाजी बाबा पवित्रा धरून खडे ठाकले होते. शिरा तटतटल्यामुळे त्यांच्या पोटऱ्यांवर मांड चोळणा कचला होता. बुरणूस भरलेली चामड्याची खोळ असलेली थाळी एवढी फरी त्यांनी डाव्या हाताने पुढे सरशी धरली होती. उजव्या हातातील 1.5 हात लांबीचा गदका नाचवीत ते समोर उभ्या असलेल्या शंभूराजांना म्हणाले, हां, धरा म्हावरा धाकलं राज, नदर माझ्या पायावर अन गदग्यावर ठिवा. गोमाजींचे पांढरे कल्ले क्षणभर लकलकले. मोहरा धरलेले पाय चढाईसाठी जमिनीत रुतले. फरीच्या पर्जात चढविलेली मूठ क्षणभर घट्ट आवळून शंभूराजांनी उजव्या हातातील गदका पेलला. डावा पाय आणि फरी धरलेला डावा हात पुढे टाकून कमरेला सावध बाक देत त्यांनी पवित्रा घेतला. गोमाजींनी पुढे केलेल्या गदक्याला आपला गदका भिडवीत ऐटबाज सलामी दिली. जय भवानी गरजत गोमाजींनी चढाईसाठी गदका मागे घेतला. म्हाताऱ्याचे डोळे लकलकत फुलू लागले. जय भवानी गरजत शंभूराजांनी गोमाजींच्या वाराचा अंदाज घेण्यासाठी अंग चोरले. फरी गदक्याचा घाई हा मारगिरीचा प्रकार सुरू झाला. गोमाजी लगीच चौक फिरू लागले. इशारत देऊन चढाईचे ठरीव वार टाकू लागले. गुबगुबीत फरी आडवी टाकून शंभूराजे ते वार तटवू लागले. त्यांचे चपळ शरीर नागफण्यासारखे डुलू लागले. त्या दोघांना भवानीच्या राजगडाचे भान उरले नव्हते. त्यांच्या तापल्या शरीरावर घामाचे थेंब उठू लागले. गदका फरीला भिडताच धप धप असे आवाज मैदानात उठू लागले. घाईच्या चढाईत शंभूराजांनी गदका जराही अंगाला लावून घेतला नव्हता. गोमाजी त्यांच्या सावध नजरेवर मनोमन खुश होते. सरावाचा पहिला टप्पा संपला. हो म्हणत गोमाजींनी थांबण्याची इशारत केली. कपाळावर थपथपलेला घाम तर्जनीच्या पन्हाळीने निचरा करीत ते म्हणाले, वय झालं आता धाकलं राज, अंग लगे घामेस्त. हां, घ्या बघू आता छूट. गोमाजींनी छूट या चढाईचा पवित्रा घेतला. म्हाताऱ्याचे शरीर रानवाऱ्यासारखे झाले. वार करायला ते आता सापडणार नव्हते आणि ते कसे चालून येणार हे समोरच्या खेळ्याला कळणार नव्हते. छूट हा चढाईचा प्रकारच बेछूट मारगिरीचा होता. गनिमाशी झुंज घेताना मारेन वा मरेन या निधडेपणाने लढावे तसे हे हात होते. आता इशारत करून वार टाकायचे नव्हते. मन चाहेल तसे शत्रूला हूल देऊन त्याच्या ढिल्या अंगावर वार उतरायचे होते. त्याच्या ढिलेपणाची गय करायची नव्हती. शंभूराजांनी फरी आडवी धरून गदका पेलला. आपल्या हातातील गदका उगाच डावा उजवा झुलवीत गोमाजी चपळ पायांनी इकडे तिकडे फिरू लागले.
बाळराजाने गदक्यावरची नजर ढलती करण्यासाठी अंगलवते करून ते हूल भरू लागले. शंभूराजे गदक्यावर जोडलेली नजर हलवायला तयार नव्हते. तेही चाल हेरत सावध झुलू लागले. बाळराज, वार कारीगर होणार हा, हुशार असा, गोमाजी धीमेपणाने बोलले. नाही होणार. नजर गोमाजींच्या हातातील गदक्यावरच जखडती ठेवून शंभूराजे निर्धाराने उत्तरले. एकाएकी गोमाजींनी आपल्या हातातील गदका एकदम उंच उठविला आणि बाळराजांना गोंधळून टाकण्यासाठी नरड्याची घाटी फुलवीत हर हर महादेव अशी अंगावर काटा उठविणारी जोरदम किलकारी दिली. त्या किलकारीने शंभूराजे बिचकले. त्यांची फरी आडवी टाकायची चुकली. वार डोक्यावर होणार म्हणून त्यांनी फरी डोक्यापर्यंत वर उचलली आणि काय होतंय हे कळायच्या आतच गोमाजींच्या गदक्याचा जबरदस्त वार त्यांच्या छातीखाली आदळला. त्या कळीसरशी सणकलेले बाळराजे कळवळून उठले. एकदम हातातील गदका फेकून देऊन धावत जाऊन गोमाजींनी वार केलेल्या जागेवर आपला तळवा दाबून धरला. त्यांच्या थरथरत्या पांढऱ्या मिशांतून शब्द आले. तुम्हावं असा वार टाकताना जीवाला काय वाटतं या कसं सांगावं. पर बेहुशार राहू नका. हत्यार चालवायचं म्हणजे दिल तयार असायला लागतो. लढाईत या परास लई मोठा गदारोळ उठतो. बाळराज, त्यानं कच खाऊन नाही भागायचं. गोमाजींच्या इमानी डोळ्यात पाणी उभे राहिले. त्यांचा हात बाजूला परतासारीत शंभूराजे कडवे बोलले. आम्ही कच खाणार नाही. घ्या मोहरा गोमाजी बाबा. पुन्हा छूटची मारगिरी करण्यासाठी पवित्रे घेण्यात आले. शंभूराजे छातीवरची कळ विसरून गेले. त्यांच्या डोक्यात डावपेचांच्या विचारांची घोडी दौडत होती. समोर गोमाजी बाबा आहेत याचा त्यांना विसर पडला. त्यांना फक्त गोमाजींच्या हातातील गदका आणि त्यांचे पाय दिसू लागले. सावध पाय टाकीत गदका झुलवीत शंभूराजे गोमाजींना डावी उजवी हूल देऊ लागले. समोरून त्यांच्यावर वार टाकणे अवघड आहे हे त्यांनी हेरले. ढिल्या अंगाने शंभूराजे क्षणभर डुलले आणि जय भवानी अशी बेभान किलकारी भरून ते डोळ्यांचे पाते लवायच्या आत 2 छलांगीतच गोमाजी बाबांच्या थेट पाठीवर गेले. ओठ दाताखाली दाबून धरून त्यांनी गोमाजींच्या उघड्या पिंढरीवर गदक्याचा जोरदार वार उतरविला. एक झरझरती कळ उठली. गोमाजींच्या पिंढरीकडून सरकन माथ्याकडे सरकली आणि ओठांतून नकळत शब्द बाहेर पडले. भले. गोमाजींच्या पिंढरीतून कळ उठली होती आणि डोळ्यात आनंदाचे अश्रू जमा झाले होते. गदका खाली टाकून ते बाळराजांच्या जवळ आले. कलकलत्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघून त्यांचे खांदे मायेने थोपटीत म्हणाले. आमची ही हाडं पार म्हातारी झाली बाळधनी. पर लई वार झेलल्यात आम्ही. चिवट झाल्यात आमची चमडी. तुटता तुटायची नाही. तुमचं 10 वार अंगावं पडलं तर 10 दागिनं चढल अंगावं बाळराज. गोमाजी भरल्या नजरेने आपल्या धाकट्या राजांच्याकडे बघत होते. गोमाजी बाबा. एकाएकी मैदानाच्या दरवाजाच्या रुखाने साद धावत आली. गाड्याचा अंतोजी धापावत येत होता. गोमाजींच्या मनात पालचूक चुकली. काळजात मासळी सरकली. अंतोजीची साद कातरी होती. ऊर खालीवर होणाऱ्या समोर उभ्या राहिलेल्या अंतोजीला त्यांनी हटकले. का? काय झालं र अंता? मासाहेबांनी बाळराजांसनी घेऊन यायला धाडलं. आपलं पंत काका गेलं. आ? कोण? म्हणून टाळा वाजताना गोमाजी बाबांच्या गलमिशा थरथरल्या. ते अंतोजीकडे डोळे फाडून बघतच राहिले. डबीर काका. अंतोजी खालच्या मानेने पडल्या आवाजात म्हणाला. अंतोजीने आणलेली खबर ऐकताना शंभूराजे फरी गदक्याचे घाई छूटचे हात पार विसरून गेले. त्यांच्या हातातील गदका केव्हा घरंगळून पडला ते त्यांचे त्यांनाच कळले नाही. त्यांच्या भाऊक डोळ्यांसमोर महाबळेश्वराच्या माथ्यावरचा तुलेचा सज्जा उभा ठाकला होता.
अंगथोर रुपेरी पारड्यात बसलेले थरथरत्या मानेचे सोनोपंत डबीर त्यांना दिसत होते. दुसऱ्या पारड्यात झुकते झालेले आबासाहेब खणखणत्या सोनमोहरा ओंजळी ओंजळींनी सोडताना त्यांना दिसू लागले. पंतकाका बसलेले पारडे फरसबंदी सोडून आस्ते आस्ते वर उठताना दिसू लागले. गोमाजी बाबांचे बोल शंभूराजांना पारड्यात बसलेल्या डबीर काकांच्या तोंडातून बाहेर पडल्यासारखा भास होत होता. आमची ही हाडं पार म्हातारी झाली, पर लई लई वार झेलल्यात आम्ही. राजे बसनूर स्वारीवर गेल्याला 1 महिना लोटला. होळी पुनवेचा दिवस राजगडावर उजाडला. गडावरच्या मानकरी मावळ्यांनी कानंदखोरीत शोध तपास घेऊन ऐनाची सरळ सोट चखोट होळी तोडून ती वाजत गाजत गडावर आणली. होळी चौकात आंबवतीने नटलेली होळी खडी ठाकली. पुनवेचा थाळ्या एवढा चंद्र 12 मावळाचे कातळकडे पार करून उगवती बाहेर आला. झोपडा खोपटात पोळीनी कटाच्या आमटीवर ताव मारलेले मावळे मस्तकावर कंगणीदार लाल पिळाच्या पगड्या चढवून होळी चौकात जमाव करू लागले. चौकात होळीचा लाकडी हुडवा रचण्यात आला होता. खाशा स्वाऱ्यांसाठी बैठकीचा चौथरा सिद्ध ठेवला होता. लोखंडी धावकड्यांना थरारून टाकीत रणहलग्यांची कातडी तडतडू लागली. ती रोमांचक तडतड गडावरून उतरून कानंद खोऱ्यात पसरून घुमू लागली. गड माथ्यावर चांदण्यांच्या दाट चंद्ररसाचे पाठ वाहू लागले. अंगी निळाशार जामा घेतलेले, मस्तकी केशरी टोप चढविलेले शंभूराजे कमरेला आवळलेल्या जमदाडीच्या मुठीवर डाव्या हाताचा तळवा रुतवीत जिजाऊ साहेबांच्या खासे महालात आले. होळी चौकातून वर्दी आली होती. खाशा स्वारीनं चूड दिल्याशिवाय होळी पेटती होणार नव्हती. होळीचे खेळे खोळंबले होते. जिजाबाईंच्या पायांना हात लावण्यासाठी शंभूराजे झुकते झाले. त्यांना उठते करीत जिजाबाई म्हणाल्या, बाळराजे जा, हुडव्याला चूड देऊन या. होळकरी खोळंबलेत. मासाहेब, शंभूराजे काहीतरी बोलणार होते, पण संकोचले. शब्द ओठात ठेवून थांबले. का? काय झालं? जिजाबाईंनी मायेने त्यांना विचारले. शंभूराजे गप्पच होते. बोला, मनी असलेलं साफ करावं. जिजाऊंनी धीर दिला. जिजाबाईंच्याकडे आदराने बघत शंभूराजे म्हणाले, तुम्ही याल आमच्या संगती? होळीचा हुडवा पेटतो. जळत्या हुडव्यातून खेळे नारळ बाहेर काढतात. खूप मजा येते. याल? ते ऐकताना जिजाबाईंचा ऊर भरून आला. मनात विचारांची कारंजी उसळली. आम्हाला कधी कुणी बरोबर या असा आग्रह केला नाही. आम्ही जातो म्हणून ठरविलेल्या वाटेनं आम्हास जाता आलं नाही. जिजाबाईंना गप्प निसूर बघून शंभूराजे वरमले. चुकलं आमचं म्हणत झुकता मुजरा करीत करीत मागल्या पावली 5 कदम मागे हटू लागले. जिजाबाई म्हणाल्या, थांबा, आम्ही येतो आहोत. आणि ते ऐकत असताना शंभूराजांच्या डोळ्यात पुनवेचे दहीदाट चांदणे उतरले. अंगाभोवती शालनामा लपेटून घेतलेल्या मासाहेब बरोबर शंभूराजांना घेऊन होळी चौकीकडे निघाल्या. प्रतापगडची जगदंबाच आपल्या बालभूत्याला घेऊन चालावी तसे ते दृश्य दिसत होते. एक जाणता स्त्रीवसा आपल्या नेणत्या बाळवशाला घेऊन चालला होता. खाशा आऊसाहेबांची स्वारी बाळराजांच्यासह होळीचा मान राखण्यासाठी येते आहे, ही खबर वाऱ्यासारखी होळी चौकात पोहोचली होती. हरखून गेलेल्या मावळ्यांच्या जमावात चैतन्याचे कसे उधाण उठले. रणहलग्यांनी टिपेच्या सुरांची तडतड घुमवायला सुरुवात केली. निळो सोनदेव, प्रतापराव सिलिमकर, झुंजारराव मरळ, गोमाजी बाबा, सिदोजी थोपटे, अंतोजी आणि रायाजी
अशा सरंजामात जिजाऊ आणि शंभूराजे होळी चौकात आले. मावळ्यांचा चंदेरी कालवा थांबला. रणहलग्यांच्या टिपऱ्यांची तडतड निसूर झाली. आभाळातून झिरपणारे चांदणेही खिनभर थिरावले. शंभूराजांच्यासह जिजाऊ चौथऱ्याच्या खाशा बैठकीवर सुखावल्या. चौकातल्या हुडव्याचा मानकरी हाती पेटता चूड घेऊन मुजरा करीत मासाहेबांच्या सामने आला. अदबीने म्हणाला, होळीचा मानाचा चूड धाकल्या राजांनी हुडव्याला द्यायला पाहिजे मासाब. जिजाऊंनी मान वळती करून शंभूराजांच्याकडे बघितले. शंभूराजे बैठकीवरून उठले. मासाहेबांच्या पायांना हात लावून ते चौकातल्या हुडव्याजवळ आले. मानकऱ्याने आपल्या हातातील चूड त्यांच्या हाती दिली. आपली नजर शंभूराजांनी हातातील चुडीच्या उसळत्या ज्वाळेवर क्षणभर रोखली. चूड अधिकच पेटून उठली. जय भवानी गरजत शंभूराजांनी होळीच्या लाकडी हुडव्याला चूड दिली. आगीची पाखरे आभाळाच्या रोखाने झेपावू लागली. हुडवा धडधडू लागला. तोंडाच्या हलग्यावर पालथ्या मनगटांच्या टिपऱ्या पडून घुमल्या. होळीने सूर धरला. शंभूराजे बैठकीच्या चौथऱ्यावर येऊन बसले. नारळाची फळे पेटत्या हुडव्यात धडाधड फेकली जाऊ लागली. ती बाहेर काढण्यासाठी आगवेड्या धाडसी मावळ्यांनी हुडव्याभोवती रिंगण धरले. एक एक निधडा हात बेधडक रसरसत्या निखाऱ्यात घुसू लागला. होरपळून मागे हटू लागला. रोखल्या नजरेने जिजाबाई हुडव्याच्या चटचटत्या लाल पिवळ्या ज्वाळांकडे बघत होत्या. त्यांच्या मनात शिवाजीराजांचे विचार रिंगण धरून फिरत होते. कुठं असतील राजे? काय करत असतील? मासाहेब, शंभूराजांच्या आवाजाने त्या भानावर आल्या. काय बाळराजे? अशाच एका होळी सणाला आम्ही आबासाहेबांना विचारलं होतं. काय? आबा, तुम्ही काढाल काय हुडव्यातील नारळ बाहेर म्हणून? मग काय म्हणाले ते? जिजाबाईंनी उत्सुकतेने विचारले. म्हणाले, कोशिश करू, शंभूराजांनी उत्तर दिले. ते ऐकताना डोकीवरचा पदर काठ ठीक करीत जिजाबाईंनी एक लांब निश्वास सोडला. बाळराजांच्याकडे बघत त्या म्हणाल्या, शंभूबाळ, प्रसंग ठाकलाच तर तुम्हासही आणि आम्हासही ती कोशिश करणे पडेल. होळी पुनवरात चांदणे पेरत गडावर चढत होती. मावळे निखाऱ्यातील नारळ फळे हुडव्यात हात घालून बाहेर काढीत होते. होळीच्या मानाची सोनकडी शंभूराजे मासाहेबांच्या साक्षीने मानकऱ्यांना बहाल करीत होते. त्यांना किंवा जिजाऊ साहेबांना काहीच कल्पना नव्हती की बसनूर लुटून गोकर्ण महाबळेश्वरावर शिवलिंगाचे दर्शन घेऊन नेमके आजच राजे कारवार बंदरावर उतरले असतील. कारवारात टोपीकर इंग्रजांच्या वखारी लुटण्याचा राजांचा मनसुबा होता. पण शेरखान हा आदिलशाही सरदार फौजेनिशी होळीच्याच दिवशी कारवारात घुसला होता. त्याने 5,000 होनांची खंडणी राजांना देऊन कारवार वाचविले होते. त्यांच्याकडून आलेले खंडणीचे 5,000 होन थैलीबंद करून कारवार सोडताना राजे सरलष्कर नेताजींना म्हणाले, आज शेरखानाने आमच्या होळीची शिकार घालविली. भाग 20 समाप्त.